नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। थेट वाहन होणार जप्त। ई चलन न भरलेल्या वाहनधारकांचे वाहन होणार जप्त। पोलिसांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना। एकीकडे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना नागरिकांकडून सर्रास वाहतुकीचे नियम मोडले जातात। वारंवार जनजागृती करून नियमांची पायमल्ली केली जाते। त्यात ई चलनाद्वारे दंड येत असल्याने आता पोलिसांची पूर्वी असलेली भीती देखील लुप्त होत चालली आहे। गत वर्षी सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे अशा 1,98,589 वाहन चालकांना कैद करून 19,42,86,80,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता। गेल्या 10 वर्षात शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे। क्रमाने अरुंद रस्ते, अपुऱ्या सोयी सुविधांमुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याचं प्रमाण वाढलंय। महापालिका, पोलीस प्रशासन सुरळीत वाहतुकीसाठी सातत्याने अपयशी ठरत असताना वाहन चालकांचा बेशिस्तपणा वारंवार उघडकीस येतो। नियम मोडणाऱ्यास ई चलनाद्वारे थेट छायाचित्रासह दंडाची पावती जाते। दंड ठोठावलेल्या 1,87,508 वाहन चालकांकडे अद्याप 18,36,62,250 रुपयांचा दंड भरणं बाकी आहे। उलट दिशेनं जाणं, सुसाट वाहने पळवणं, हातात मोबाईल धरून वाहन चालवणं, ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर प्लेट, अनेक प्रकारचे वाहतुकीचे सर्रास नियम मोडले जातात। परंतु वाहतूक दंड प्रलंबित ठेवणाऱ्यांना रितसर नोटीस पाठवली जाते। तरीही त्याकडे दुर्लक्ष होत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। लवकरच दंड वसुलीसाठी मोहीम राबवून कारवाई केली जाईल। दंड न भरणाऱ्या वाहनावर जप्तीची कारवाई सुद्धा होईल, अशी माहिती पोलीस धनंजय पाटील यांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या मी छत्रपती संभाजीनगर हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण सध्या पाहत आहात की या ठिकाणी चौकामध्ये बुलेटवर सध्या वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आहे राजेश मयेकर हे सध्या वाहनांची तपासणी या ठिकाणी करत आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करूया की याबाबत काय सांगणार आहात आपण। सर, काय सांगाल, सध्या आपण चौकामध्ये तपासणी करताय, किती चौकात सुरू आहे आणि कशी कारवाई सुरू आहे? जय, माझं नाव पोलीस निरीक्षक राजेश कृष्णा मयेकर, सिडको वाहतूक शाखा। माननीय पोलीस आयुक्त गोविंद पवार साहेब, माननीय DCP शिलवंत नांदेडकर साहेब व माननीय ACP धनंजय पाटील साहेब यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली बुलेट सायलेन्सची कारवाई कालपासून सुरू झालेली आहे। सिडको हद्दीत 3 ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे। MGM हॉस्पिटल, सावरकर चौक आणि कॅनॉट परिसरात कारवाई चालू आहे। अद्यापर्यंत 10 बुलेट आपण पोलीस आपल्या सिडको कार्यालयात जमा करण्यात आलेला आहे। नागरिकांना आपल्या माध्यमातून विनंती आहे, कर्कश सायलेन्सर कृपया लावू नका, जेणेकरून वयोवृद्ध व्यक्ती व आजारी माणसाला त्याचा त्रास होतो। माननीय हायकोर्टाचे आदेश देखील आहे, बुलेट सायलेन्सची जास्तीत जास्त कारवाई व्हायला पाहिजे, जेणेकरून नॉईज पोल्युशन, व्हॉइस प्रदूषण होणार नाही। तरी मला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती आहे की प्रत्येक नागरिकांचं स्वतः कर्तव्य आहे, ज्यांनी कर्कश सायलेन्सर लावले त्यांनी सायलेन्सर काढून घ्यावे, अन्यथा वारंवार आपल्यावरती कारवाई करण्यात येईल आणि आपली वाहने जमा करून आपले सायलेन्सर आमच्या कार्यालयात जमा करण्यात येतील आणि तरच आपण नवीन कंपनी फिटेड सायलेन्सर आणल्यावरच आपल्या गाड्या सोडण्यात येतील। तर हे होते पोलीस निरीक्षक मयेकर सर यांनी सांगितलं की बाबा जे कंपनीचे सायलेन्सर आहे त्याच पद्धतीने आपण सायलेन्सर गाडीला लावा नसता कठोर अशी कारवाई करण्यात येईल आणि सायलेन्सर लावल्यानंतरच ती गाडी सोडण्यात येईल। आपण पाहत आहात की या चौकामध्ये कशा पद्धतीने पोलीस कर्मचारी या ठिकाणी उभे आहेत आणि कशा पद्धतीने या ठिकाणी बुलेट स्वारावर कारवाई होत आहे। त्या बुलेटचा आवाज कर्कश आवाज आहे। अशा बुलेटवर सध्या पोलीस प्रशासनातर्फे कडी नजर ठेवून त्यावर कारवाई होत आहे। सर, काय सांगाल, ई चलन भरलेल्या वाहनावर आपण कोणती कारवाई करणार आहात? शहरामध्ये ज्या 2 चाकी आणि 4 चाकी रिक्षा, 4 चाकी आणि रिक्षा यांच्यावरती ज्या गाड्यांवरती जास्तीत जास्त चलन पेंडिंग आहेत अशा गाड्या जप्त करण्याची मोहीम आम्ही आता सुरू करणार आहोत। किती वाहनावर किती दंड आहे आणि म्हणजे किती दंड असलेल्या गाड्या आपण जमा करणार आहोत? याच्यामध्ये 5 पेक्षा जास्त चलन ज्या गाड्यांवरती आहे किंवा 10 पेक्षा जास्त चलन ज्या गाड्यावरती आहे अशा प्रायोरिटींनी आणि ज्यांच्यावरती वर्षानुवर्षे दंड प्रलंबित आहेत पण तो दंड भरला जात नाही अशा गाड्यांवरती आम्ही जप्तीची कारवाई आता सुरू करणार आहोत। जास्तीत जास्त गाड्यांवर किती दंड असू शकतो सर? या संदर्भातली माहिती संकलन करणं सुरू आहे। माहिती आहे आणि या संदर्भातली अजून माहिती आम्ही संकलित करत आहोत। नागरिकांना काय आवाहन करणार वाहन चालकांना लवकरात लवकर दंड भरून घ्यावा की जेणेकरून आपली गाडी हे जप्त होणार नाही आणि आपली गैरसोय होणार नाही। तसेच सध्या रस्ता सुरक्षा
महिना सुरू असून सर्व वाहन चालकांना मी आवाहन करतो की आपण वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं आणि स्वतःचं आणि आपल्या कुटुंबियांचं जीव धोक्यात येणार नाही याकरिता व इतरांचा जीव धोक्यात येणार नाही याकरिता सर्वांनी ट्रॅफिक नियमांचं पालन करावं असं मी आवाहन करतो. नवीन बातमीपत्रासह तोवर नमस्कार. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं. हम लोग अमित कम्युनिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए. वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया. जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया. बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है. और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है. हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है. कई बार ये सारा मिस आउट हो जाता है. हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए. उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा. तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू. आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है.